क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची
करावा विचार करावया पार भवचिंते करावया पार भवचिंते करावया पार भवचिंते नाशिवंत देह गणार सकला नाशिवंत देह गणार सकला नाशिवंत देह गणार सकला नाशिवंत देह गणार सकला आयुष्य खात सावधान आयुष्य खात सावधान आयुष्य खात सावधान सत्य समागम हरि हरि समागम हरि मला गायनाचार्य विशाल महाराज त्यांना साथ करतील अजय महाराज. क्षण क्षणाची करवा विचार क्षण क्षणाची करवा विचार अनाहाची करवा विचार क्षण क्षणाची करवा
करावया पार
क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भुव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागम धरावी आवडी करावी ताताडी परमार्थ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पीठे तटे मरत्यम वरम कुंडलिकाय दातुम मुनींद्र समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाची मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरु कृपा तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतम् भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि करजोडितो तुल्य वेगम जितेन्द्रम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजीवनयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन
विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ अविष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय आणि यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग करू थोडा वेळ सद्गुरूच्या कृपेनं. विठ्ठला विठ्ठला अभंग उपदेश प्रकरणातला एक विचार सांगा त्या महाराज. आणि विचार करीत नाही असा माणूस जन्माला येत नाही. पण इकडं सार विचार सांगितला. सार विचार सार सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. विचार कशाचा करतो माणूस आपण. विचार तुकोबारायला जो विचार सांगायचा आहे तो विचार सांगितला क्षणाक्षणाला करायचा आहे म्हणजे प्रत्येक क्षणाला. कारण महाराज असं आहे आयुष्य आपल्या हातात नाही. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा सोहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. महाराज काळाची उडी कव्हा पडल हे सांगता येत नाही आणि त्याच्यासाठी हा देहच नाशिवंत आहे. कव्हा जाईल सांगता येत नाही. काळाची अवघडी पडेल बा जेव्हा सोडवी ना तेव्हा माय बाप कोण सोडवणारे महाराज. आणि त्याच्यासाठी आपण विचार करून वागलं पाहिजे. त्याच्यासाठी सांगितलं ते ना एक मार्ग इड संत समागम. आणि त्या संताईकडे गेल्यावर आणि हा विचार आपल्याला करता येईल. सार विचार करता येईल. महाराज आपलं कसं झालं डोळे असून आंधळे तसं आपला हा व्यवहार चालू आहे. डोळे झाकून चालू आहे. आपल्याला कळतं सगळं. सगळ्याला माहिती क्षण भंगूर नाही बरोबसा ऐकणी कवा पडन हे सांगता येणार नाही. तरी डोळे झाकेले महाराज आपण. म्हणून तुकोबाराय म्हणत्या तुका म्हणे येह लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ अविष्य खातो काळ सावधान. विठ्ठल आज ही कीर्तनरूपी सेवा सगळ्यालाच माहिती. याचं निमित्त काय आहे. पण आमच्या हरिभक्त पारायण कैलासवासी विमलबाई जगन्नाथ पाटोळे आणि यांना यह लोकाची यात्रा संपून 1 वर्ष पूर्ण झालं महाराज. आणि त्यांचं पुण्यस्मरण प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आयोजित केली. पारसनाथ जगन्नाथ पाटोळे, दादा भाऊ जगन्नाथ पाटोळे आणि गणेश भाऊ जगन्नाथ पाटोळे असा सुंदर आईचा 3 मुलं असा परिवार. आता ही सेवा तशी सत्रे महाराजाची होती. आमच्या हरिभक्त पारायण सत्रे महाराजाकडे होता कार्यक्रम. पण ती रात्री फुलंब्रीला होती आणि आज आहे पुन्हा फुलंब्रीला आहे. मग ते दिवशी ते गावात विषय झाला. आमचे दत्तूदाजी येल होते तिकडं मलिक दादा भाऊ असतील हे म्हणे. मग सांगतो म्हणे आम्ही महाराजांनाच सांगितलं मला तुम्हीच करा म्हणे कार्यक्रम. आता आपण काय कार्यक्रम माझा पहिलाच वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. त्याच्या आधी काही श्राद्धाचा कार्यक्रम नाही करेल महाराज. विठ्ठला करू थोडा वेळ सद्गुरूच्या कृपेनं भगवंताच्या कृपेनं सेवेसाठी आलेले आमचे गायनाचार्य आपल्या भागाचं वैभव आहे विशाल महाराज महादेव वाडीकर. आणि महाराज फार कमी दिवसात त्यांनी अवगत केलं. दुसरे गायनाचार्य आमच्याच गावचं भूषण विशाल महाराज कायम कथेला असते. महाराज कथेत शेंटबाजी त्या गायन करत्या. आणि हे तर माहिती आहे गावात आता तुमच्या बऱ्याच वेळेस कथेला गायला याला त्याला होते. आमचे आजीनाथ महाराज असतील आमचे गावकरी श्री हरिभाऊ जगनांना. आणि आम्ही ज्यांच्या बोटाला धरून परमार्थ शिकलो भजन आसन हे आसन. आमचे दुकानदार लक्ष्मण मामा असतील हे आमच्या गावचे. कोणी वाजायला नसलं किती वाजता लक्ष्मण मामाला फोन करायचं. काकड्याला कोणी येत नाही आम्ही नाही येते. पण हे मंडळी ना परमार्थ लावून धरला आणि आम्ही त्यांच्याच बोटाला धरून परमार्थ शिकवलो आणि आनंद आहे त्यांना. म्हणून असे ते सुद्धा सेवेला उपस्थित आहे. आपले धोत्रेचे दाजी आले आणि आमचे विनेकरी दिंडी निघले पण नाचत होते आणि भरपूर परमार्थात आनंद असन. असे आमदार साहेब मृदुंगावर आमचे सोमनाथ महाराज
आणि सिस्टीम सुद्धा सोमनाथ महाराजाची चितोपी विठ्ठल 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 तुम्ही म्हणतात सगळ्याची नावं घेतली समोर बसलेले गायकवाड अण्णा आहे आमचेवाले बावचे पाटील आज काही सुट्टी घेऊन थांबले काय काय नव्हते कार्यक्रमाला त्यांच्या मागाले उद्योग राहत आणि प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित अशी भक्ती आणि जे काही बोलन ते भगवान परमात्मा असन सद्गुरू बोलून घेतील माझ्या मुखातून विठ्ठल विठ्ठल आज तसा दिवस लय पवित्र आहे महाराज आज संत श्रेष्ठ भक्तवत्सल्य नामदेव महाराजांची पुण्यतिथी आज उद्या सावता महाराजाची पुण्यतिथी आणि ही तिथी अगोदरच तिथी ज्या दिवशी साधूना देह ठेवला ती तिथी पुण्यवान होत राहते महाराज पुण्यतिथी म्हणून याच्या आधी ही तिथी होती ना नामदेव महाराजांना समजा देह ठेवला त्यावेळेस त्याच्या आधी ही तिथी होती ना पण महाराज तसं नाही साधू ज्या तिथीला देह ठेवित्या ती तिथी आई तीच पुण्यवान होते आणि त्या तिथीला आपल्या आई साहेब या त्या तिथीचा पर्वकाळ साधला मोठी महत् भाग्याची गोष्ट आहे विठ्ठल विठ्ठल आणि महाराज हे आपल्याला विचारच करायचं सांगत क्षणा क्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू महाराज सगळं करता येईल पण ह्या भवसिंधूतून तरुण जायचं कोणाच्या डोक्यात नाही आपण डोळे झाकून रात्र करू नका महाराज म्हणे ना आपले डोळे झाकून रात्र चालू महाराज मरण हे आटळे कारण मरण हे कोणाला चुकत नाही येथे उरो नाही आले अवतार येरती पामर जीव किती महाराज आज मेला पंजा मेला मेला बाप मसना गेला आपल्या देखत किती गेले महाराज पण आपण सावध आहे का आपण सावध आहे ना प्रपंचात सावध आहे महाराज प्रपंचात सावध आहे तिकडे सावध नाही महाराज हे तर नाही हेच नाही गेले येथे उरो नाही आले अवतार आपलं झालं विषय येरती पामरा जीव किती पीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी महाराज हा काळाचा तडाखा असा आहे ना माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणते उपजे ते नाशिले ते पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा महाराज हे घटिका यंत्र चालय सकाळचे 9 वाजले का 10 वाजणार 12 वाजणार म्हणजे वाजणार हे कोणासाठी थांबत नाही महाराज हे कालचक्र आणि अशा या कालचक्राच्या एक दिवस आपण तिकडे चाललो महाराज घडी घडी काळ घडी घडी
अजून किती आहे अवकाश. महाराज आपण ह्या अज्ञानाच्या निद्रेत झोपेले, अज्ञान रूपी निद्रेत झोपेले महाराज. आणि ईड साधू संत आपल्याला जाग करायचा प्रयत्न करतात. उठा जागे भरे आता. आणि काय करा, उठून काय करा, संत चरणी भाव धरा, क्षणा क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुंजता भरा, हेची करा रे बापांनो. धन दारा पुत्र जन सर्व सोडून नाही सांगितलं, मिथ्या हे जाणून याच्यातच राहावं. महाराज सांगितलं ना, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. महाराज प्रपंच सोडायचं कोणाच नाही सांगितलं. संतांच्या मांदियाळीत माऊलीचे 4 भावंड सोडून सगळे संत प्रपंचिक होते, पण महाराज संन्याशी होते ती. कारण काय महाराज, ज्ञानेश्वरीचं प्रमाण आहे त्याला. लग्न जरी वळलं असलं तरी संन्याशी होतो मामा. मी आणि माझे स्मरण जयाचे विसरले अंतकरण, आणि पार्था तो संन्यासी जाण निरंतर विठ्ठल. आणि आपण भगवंताकडे नाही जायला, प्रत्येक जण परमार्थ करतो, परमार्थ करीत नाही असं माणूस नाही. पण भगवंतापर्यंत जायला एकच आडकाठी, अहम ममतेच्या लवडी सवडी. अहम आणि ममता, अहम ममतेच्या लवडी सवडी, माते न पावती बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढोळी. म्हणजे असं आपण अहम आणि ममता याच्यामुळे जात नाही महाराज भगवंतापर्यंत. आणि संत महात्मे हे यांनी ममता सोडेल राहत महाराज. मी माझे कल्पनेने झालो पांगुळानाथ बाबा म्हणे, चालता न चलवेची कोठे, न मिळे स्थळ हिंडलो दिशा दाही, श्रम झाला केवळ या भ्रमडोही बुडालो, काही भेटेल गुरुदयाळ. भ्रम महाराज, मी आणि मी माझे कल्पनेने झालो पांगुळाना. आणि ह्या भ्रमते आपण. आणि इडून जर एक कोणी जर वाचित असन महाराज ह्या याच्यात होऊन, कारण ते सांगितलं भ्रम, आणि भ्रम गेल्याशिवाय मी देह हाच भ्रम आहे, आणि मी देह सरे उरला उरे विठ्ठल. आत्मस्वरूपानं जर पाहिलं तर आपण देवी. कारण भगवंतानं सांगितलं ना, ममाई अंशी जीव भूत, 15व्या अध्यायात सांगितलं प्रत्येक जीव माझा अंशी म्हणे, प्रत्येक जीव. पण आपल्याला वाटत का आपण भगवंताचे लेकर आहे म्हणून? वाटत नाही महाराज. त्या भगवान परमात्म्यानं, कारण महाराज त्याच्या सत्तेशिवाय आपण श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. आणि हे शरीर शरीर कोणाची असत्य, कोण बोलविते हरिविन. महाराज हाच विचार करायला सांगितला आपल्याला. विचार तरी कोणता करायला सांगितला? कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नाराने. एकदा ह्या शरीर रथातून तो जर उतरला ना महाराज, असं घरात प्रेत पडेल राहत आपण म्हणतो, ते गेले मग गेलं कोण महाराज? इड महाराज तेच सांगा त्या, मी तू हा विचार विवेकी शोधावा. आपला नेमकं विवेक हरेले महाराजांना. संत इकडे विवेक राहतो, कारण संत तेथे विवेक असणेच माऊली म्हणे. लावून सांगितलं, जिकडं संत असते, जो संत जी व्यक्ती संत पदाला जायला असते तिकडं विवेक असतोच. आपल्यासारखेच कमी जास्त होईल राहील महाराज. आपण त्या पदाला नाही, आपण सामान्य जीवे. पण संत महात्मे आपल्या भागात संतांची फार कृपा. इकडे जर पाहिलं तर शंकर स्वामी महाराज, काय अधिकार आहे महाराज, ऐकणे निरोपारायचे परम शिष्य. आणि ज्यांनी भगवंताला माग पाठावा अशा महापुरुषाचे शिष्य आपल्या भागात आहे महाराज. नव्हे नव्हे योगीराज गंगागिरी महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत शंकर स्वामीच्या वाऱ्या करायची महाराज एकादशीच्या. एवढे मोठे अधिकारी संत शंकर स्वामी असतील, बहिणाबाई महाराज असतील, तुकोबरायच्या समकालीन महाराज तुकोबरायच्या शिष्यच होत्या बहिणाबाई महाराज. आपण असे सगळ्या संतांच्या गरडेत पडले आपल्या जवळ
महंत शिवशक्ती आश्रम गुलाबगिरी महाराज असतील, बेट आपल्याला जवळ आहे महाराज, बेटाची नवी नवी पाईक आहे आपण, ही सगळी मंडळी अखंड बेटाच्या सेवेत आहे महाराज, महंत रामगिरी महाराज. आणि म्हणून तर आपला परिसर काहीतरी महाराज जिड साधू संत जन्म घेत राहते, ती भूमी पावन राहते, तो देश पावन राहतो, तो परिसर पावन राहतो. पवित्र ते पवित्र तो देह पावन तो देश, पवित्र ते फूल पावन देश, फूल पावन देश, पवित्र ते फूल पावन जेथे हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांची आणि पावन तिन्ही लोक. अशा संतांच्या यांना हे सगळं पावन होत राहतं आणि अशा भूमीत आपला जन्म आहे. आणि तोच विचार महाराज करायचा सांगा त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. क्षणोक्षणी हाती करावा क्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज 1 तास उरला होता खटवंगरायाला, 1 तास. आणि जेव्हा ते म्हणे आयुष्य किती राहिलं पहा म्हणे, पण 1 तासात त्या भगवंताच्या चिंतनाला लागला महाराज. तो उद्धार होऊन गेला खटवंगरायाचा. 1 तास उरला खटवंगराजाशी भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. 7 दिवसात राजा परीक्षितीचा उद्धार झाला. 7 दिवसात महाराज. पण मरावं नाही लागलं काय महाराज, हे शरीर ठेवाच लागतं. फक्त संत इकडे जर गेलं तर मरणाची भीती जात राहते. परीक्षितीला जावाच लागलं पण मरणाची भीती गेली महाराज. पण 7च दिवसात उद्धार झाला. असे पुराणात कित्येक उदाहरण नाही महाराज. पण विचार करायला पाहिजे, विचार त्याला विवेक म्हणत्या. आणि आपला फक्त विवेक जागृत नाही महाराज. आमचे गुरुवारी अण्णा एक उदाहरण सांगत राहत्या.
विचार करा 2-4 माणसं असे बसेल राहायचे पारावर. ऐकलं रातची कीर्तन, विचार तुम्ही आता विचारता. आता प्रत्येक जण करतो ना विचार. तिथं गावात एक म्हैस होती, आणि त्या म्हशीचे असे शिंग जुळलेले होते आणि चालले ते 2-3 जणांचा विषय. आता ह्या म्हशीच्या शिंगातून तिकडं निघू का म्हणे, जर आपण जर आलं तर. आता विचारायचे महाराज. हा एक जणांना शिरूनच पाहिलं महाराज. गुतल्यावर ते म्हसाड कशी उभी राहील. ती म्हसाड उदळली सांगता रक्त भंबूळ झाला. ती थांबा ना. मग धरून त्याचे शिंग कापून त्याला बाहेर काढावं लागला. असा विचार करणारे लोक आहे. पण महाराज एवढा जो विचार सांगा त्या, तो सारा विचार सांगा त्या महाराज. हा, आणि तो विचार फलकट तो संसार येथे सार भगवंत. म्हणून ते म्हणत्या करावी तातडी परमार्थाची महाराज म्हणत्या. आणि आपण नेमकं परमार्थाच्याच ठिकाणी महाराज. आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्या महाराजाचा एक अभंग आहे. तेवढा जरी अभंग जीवनात उतरला प्रत्येकाच्या, नामदेव महाराजाचा चांगला बारीक विचार करायचा अभंग आहे. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी, मग ती निष्ठुर झाली कैशी अंती दुरी राहिली. 9 महिने गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी, मग ती निष्ठुर झाली कैशी अंती दुरी राहिली. महाराज इथं कोणीच कोणाचं नाही. आणि आपण म्हणतो ना, माझी आई माझे बाप, जिव्हा बापाची आवड मुखी घालोनी करी कोड, जेव्हा लागली यमओढ तेव्हा दुरी टाकली. हा 7-8 चरणाचा अभंग आहे महाराजांचा. कन्या पुत्राधिक बाळे हे तो स्नेहाचे स्नेहाळे, तुझ्या दर्शनाहुनी व्यापुळे अंती दुरी राहिली. बहीण बंधूचा कळवळा हे तू जाणशी दयाळा, जेव्हा लागली यमशृंखला तेव्हा दुरी टाकिले. गण आले गोत्र आले तेही स्मशानाहुनी परतले, शेवटी टाकोनिया गेले मज लागी एकटा. ऐसे जाणोनी निर्वाण पाही, मनुष्य जन्म मागवता नाही, नामा म्हणे तुझ्या पायी ठाव देई गा विठोबा. प्रत्येकाला आपण महाराज त्या प्रसंगातून निघून गेलो. कोरोनाचा प्रसंग, कोणी कोणाच्या तिथं जात नव्हतं, कोणी कोणाच्या तिथं नाही. हा अभंग त्यावेळेस सत्य झाला महाराज. कोणी कोणला नाही. आणि नाही महाराज, माय बाप पिंड जरी प्रेम करीत असली माय बाप, तर हे लटक प्रेम राहत लटक. आणि ते काहीतरी इच्छापोटी प्रेम करीत राहत्या. म्हातारेपणी यांनी आपल्याला सांभाळावा. निरपेक्ष प्रेम नाही महाराज. निरपेक्ष प्रेम जर करणारे असतील या विश्वामध्ये फक्त संत आहे महाराज. कारण आई बापाची तरी इच्छा राहते यांनी आपल्याला शेवट सांभाळावा. पण माझे साधू संत तसे नाही महाराज. केलं उपकार सांगू मी काय, सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा म्हणून आलो या देशा. महाराज जीवन मुक्त जर अवस्था प्राप्त करायची असेल तर संताशिवाय नाही होऊ शकत. साधू थोर
कलियुगी साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी महाराज. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन. कलियुगात दुसरं साधनच नाही महाराज. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. भगवंत प्राप्तीचं साधन हरी कीर्तन भजन. होय अंग रूप, होय अंग कीर्तन चांग हो या अंग हरी रूप. तुंगभद्रा नदीच्या काठावर कोणी एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता महाराज. आणि त्या आत्मदेव ब्राह्मणाचं यथायुक्त असं पूजा विधी पाठ सात्विक वृत्ती असा तो ब्राह्मण. पण पोटी संतान नाही महाराज. ती आत्मदेव ब्राह्मण आणि त्याच्या मंडळीचं नाव होतं त्या धुंदुकारी. आणि अशी ती धुंदुकारी. आणि त्याला वाटायचं आपल्या पुढं हा वंश चालावा, देवाची भक्ती करावा, याच्यासाठी चाललं पाहिजे ना. कारण सगळे साधू संत म्हणे ना, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखितो दारवंटा केला, भोग वाटा आम्हा लागी. आणि त्याच्यासाठी तो आत्मदेव ब्राह्मण असं साधना करता करता कोणी संत महात्मेची साधूची भेट झाली. आणि त्यांनी एक फळ दिलं त्यांना, यांना तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल म्हणे. आणि ते फळ घरी आला आणि त्या धुंदुलीनं दिलं महाराज. पण आता ती धुंदुली, तिचं नावच धुंदुली होती महाराज, तशीच होती ती नावासारखी. आणि तिनं ते फळ काय खाल्लं नाही. आणि ते फळ बाया बसल्या अशा. ते म्हणे काय सोपं आहे का हे पुढले आहे का नाही. त्या महिला मंडळालाच माहिती त्या पुढल्या क्रिया. आणि मग ते म्हणे एवढ्या अवकाळ करत त्या पोरा वाचून काय फळ माहिती ना. ते फळ गाईला दिलं. आणि तिच्या बहिणीला त्यावेळेस दिवस जायला होते. आणि त्या बहिणीचं एक पोरग घेतलं हिनं धुंदुलीनं. आणि ते फळ गाईला दिलं. आणि ती गाय प्रस्तुत होऊन नंतर त्या गायीच्या पोटी जो मुलगा आला त्याचं नाव गोकर्ण ठेवलं महाराज. आणि असा तो गोकर्ण सात्विक वृत्तीचा, कारण तो साधूचा प्रसाद होता महाराज, आहे का नाही. जसं त्या सरस्वतीबाईंना नवनाथ ग्रंथामध्ये ते उखरड्यावर फेकून दिलं गोरक्षनाथ, उखरड्यातून जन्माला आलाय ना मच्छिंद्रनाथाचा प्रसाद, तसं ह्या
धुंदुलीनं सुद्धा तो प्रसाद गाईला दिला आणि त्या गाईच्या पोटी गोकर्ण आला आणि तिनं तो बहिणीचा दत्तक घेतला, त्याचं नाव धुंदुकारी. आणि तो महाराज व्यभिचार करायचा, अनेक प्रकारचे त्याने वाईट कृत्य दुष्कृत्य चालू केले. त्या कटाळे महाराज त्याला, कारण महाराज पुढं लय अवघड आहे का नाही. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड मारती तोडती झोडती. मारुती जोडी निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. तप्त भूमीवरी चालवती पायी अग्निस्तंभ बाही कवटाळती. म्हणून तुका येतो काकुलती, पुरे येता येती गर्भवास. आणि असा तो व्यभिचार तो धुंदुकारी देह झाला आणि मारायला लागला महाराज. नंतर त्याने अनेक प्रकारचे दुष्कर्म केले. आईला मारलं, बाप नंतर जंगलात निघून गेले आणि पुढलं आयुष्य त्यांनी तिकडच घातलं. पण त्या आईची इतकी फजिती झाली त्या धुंदुलीची, महाराज तो दररोज मारायचं तिला. नंतर पैसा संपला, सगळं संपलं. आणि असा तो ती धुंदुकारी बी जाता जाता एका विहिरीत पडून मेली आणि तो धुंदुली गेली आणि तो धुंदुकारी गेला. पण महाराज हे अपघाती निधन जे राहते ना, हे जात नसते, तो आत्मा तृप्त नसतो तो. आणि तिडच नंतर काही दिवसांना गोकर्ण तीर्थयात्रा करून करून आले. ते पाहिलं सगळं घर पडेल ते, आणि त्यांनी पाहिलं चौकशी करून, आणि तो धुंदुकारीचा आत्मा त्यांच्या संग मुक्त नव्हता महाराज तो. आणि त्या गोकर्णानं मग तिथं भागवत कथा केली महाराज आणि त्याला मुक्त केलं. म्हणून हे कार्यक्रम ठेवायचं तरी निवेदन कशासाठी राहत महाराज, कारण ते महाराज म्हणे ना, पिंड पदावरी दिल्हा आपोलिया करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, बोंब मारली हरिहर. ही बोंब आहे महाराज. आता कर्मांतर झाले तिकडं, गुरुजीची यथाविधी झाली तिकडं, आणि हे कर्मांतर केले कर्मांतर, बोंब मारली हरिहर. इकडं अन्नदान आहे, हरिभक्ती कीर्तन आहे महाराज. आणि इढून जीवात्मा मुक्त होत राहतो महाराज. थोडं पुण्य आपण त्या दिवशी सत्रे महाराज कीर्तनात विषय ऐकला. पंडू राजाला स्वर्ग पुण्य कमी पडेल होतं, मागच्या खुर्चीवर बसेल होता. फक्त तो दुःखी एवढ्या व्हायचा, किती काही राजे लोक त्यांच्या पुढे बसेल होते आणि पंडू राजा मागे बसेल होता. आणि मग त्याने यज्ञ करायला लावला होता ना. नारदानं निरोप सांगितले ना, म्हणे कस काय चालू आहे आमच्या वडिलांचं. धर्माने विचारलं, अरे म्हणे ते थोडे चिंता ते म्हणे, का म्हणून चिंता ते, आता स्वर्ग प्राप्त झाल्यावर कुठं चिंता राहत असती का. पण तरी ते म्हणे मी मागच्या खुर्चीवर बसले, मला पुढच्या खुर्चीवर जायसाठी काहीतरी. तर मग तो यज्ञ करायला लावला होता धर्माना. आपण तो विषय ऐकला त्या दिवशी महाराज. हे कर्म आहे ते यज्ञ हाच आहे महाराज, यालाच यज्ञ म्हणते. कारण यज्ञाचे लय प्रकारे आपण पाहिला बेटामध्ये मध्ये यज्ञ. पण नाम जप यज्ञ तो परम सांगितला माऊली. तर खरा यज्ञ सांगितला असं बाधूना शेके स्नानादी कर्म. कारण महाराज कीर्तन असं तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जेथ पापाची नाही नामाचे, ऐसे केले विठ्ठल विठ्ठल. साधू संताला मेल्यावर मुक्तीच मान्य नाही, जिवंतपणे मुक्ती पाहिजे. येथे लाहिजे रोकडा मोक्ष, हे साधूचं दुकान आहे महाराज. मोक्ष देऊनी उदार मन, काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर तिये गावी. काशीला मोक्ष आहे महाराज. काशीला जर देह ठेवला तर मोक्ष आहे. कारण भगवान भोले बाबा तिथं तारक मंत्राचा उपदेश करत राहत्या काशीला. पण तिथं मरावं लागत ना. मरायला काशीत गेल्यावर घरी येते माणसं.
बरेच व्यक्ती आपल्याला उदाहरणं माहिती आहे, आपल्या परिसरातून माणसं जायला होते ना. आणि मग पहा तिथं मारावं लागत, कारण हिमवंतू दोष खाई. हिमालय पाहिला तरी दोष जातो महाराज तिथं दर्शनानं. पण कडा तुटला तर कडा तुटल्यावर काय महाराज, कडा तुटल्यावर आता पाहिलं ना आपण काल मोबाईलला, एक गाव असे गेले डोंगराचे, मग हिमालय पाहिल्यावर दोष जातो. पण हिमालयात तिथं जाऊन मरावं लागत. गंगेत गेल्यावर सुचिरता होती, गंगेच्या तीर्थ स्नानाला गेल्यावर. पण माऊली ते सुद्धा म्हणतात तिथे आहे बुडणे एखाद्या भवऱ्यात सापडलं, मग भवऱ्यात सापडलं महाराज, माऊलीचा परमार्थ आहे. भवऱ्यात सापडल्यावर मग इडं फक्त एवढंच ठिकाण असं आहे का न मरताला ही जे रोकडा मोक्ष. कारण हे संतांचं दुकान आहे महाराज, घातलं दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार महाराज. अरे भक्ती मुक्ती तर फुकट आहे इड, पण त्याच्याकडे कोणी पाहायला तयार नाही महाराज. विठ्ठल म्हणून सांगा त्या महाराज बाबा हो, तुम्ही कितीही ह्या संसारात पळपळ केली, काही केलं, पण त्याच्यातून जर तुम्हाला मुक्ती भेटायची असली, कारण हा देह नाशिवंत आहे महाराज. आणि ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगा, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान महाराज. आयुष्य मोजा या बैसाला मापारी. काय साधू संतांनी करून ठेवलं महाराज, तरी समाज ऐकत नाही, तरी समाज ऐकत नाही. त्याच्यासाठी नाथबाबा नायक त्याच्यात सांगेल ना, नाथबाबा म्हणत्या हे जरी नाही ऐकायला तरी दुसरा दुसरा येईन सरते शेवटी बा.
काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल सगळे साधू संत वाज तसे बोंब कोणी नायक ठिकाणी. महाराज सगळ्यांना उपदेश केला, पण हे झोपेल माणसाला उठवायचं सोपं आहे, पण ज्यांना झोपीचं सोंग घेतलं ना त्याला उठायचं लय अवघड आहे महाराज. आणि आपण सगळ्यांना सोंग घ्यायला झोपीचं कळलं तर सगळं आपल्याला, पण झोपीचं सोंग घ्यायला आबा आपण उठायला तयार नाही. त्याला सोंग घेतल्यावर कसा उठन महाराज तो. आणि पहा हा देह नाशिवंत आहे, सगळ्या संतांना सांगितलं ना, म्हणून तर अहो हे कळत नाही संताशिवाय. जर असली माता मदालासा सारखी, असली माता मैनावती सारखी तर कळन महाराज. ती मदालासा पाहना, उठ पुत्रा निघ हिंड रे तीर्थ, जेथे संत आणि साधू असते बा उदंड, तेथे त्यामध्ये आत्मनिष्ठ बर का, साधू संतांमध्ये आत्मनिष्ठ महात्मा लागतो, तो तुझ बुजवील प्रचंड. कारण त्याने सांगितलं महाराज मदालासा सांगते ना, हा देह नाशिवंत सगळे पूर्व पाळण्यात टाकलेला उपदेश मदालासाचा, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा सगळेची सगळे ते केले. पण वृषभदेव म्हणे एवढे पोरं तू ते करू राहिले, एखादा वंश चालायला तर तो जड भरत राजा एकटा राहिला होता महाराज. पण त्याला सुद्धा वासनेनं सोडलं नाही महाराज. जर वासना शिल्लक राहिली तर ते पुन्हा पेटत राहत, धुपत जर असलं ना ते कधी कधी पेटणारे. तशी घेणे लागे वासनेच्या संगे. पण महाराज हीच वासना जर संतांकडे गेलं ना महाराज जळून जाते, जळून वासनेचे बीज जळून जाय. कारण बीजच जळल्यावर उगण काय महाराज, लाही केल्यावर काय उगणार आहे. ज्वारीची जर लाही झाली उगण कधी पुन्हा, तशी ह्या देहाची लाही करीत राहते संत, कारण त्यांचा सहवास लाभला पाहिजे महाराज. पहा तुम्ही नवनाथ ग्रंथामध्ये ती मैनावती राणी आणि असा तो गोपीचंद राजा, काय वैभव महाराज त्याचा. 18 भार वनस्पती फळे फुले सेविती, ज्या घरी कुल स्त्रिया राजे राणी व संपत्ती, हे सुख सांडून कसा या वन सेविती. महाराज सामान्य 5 वर्षाचा राजा होता का, सार्वभौम राजा होता महाराज गोपीचंद राजा. त्याच्या
नगरीमध्ये दुधाचे पाठ वाहत होते दुधादयाचे असा राजा गोपीचंद आणि तरणा बांड 25 वर्षाचा मुलगा आणि आई म्हणे त्याला येते लात मार म्हणे बाबा उतरून जाय म्हणे इथं जर उतरायचं असलं तर कारण कधी हा देह पडलं आणि जर त्याचं नामस्मरणात नाही पडलं तर कुणीकडे जाईल महाराज कारण हे असं ना इड आपण अशा जंक्शन स्टेशनवर येले धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आहे महाराज हे. आणि त्याच्यापैकी 5वा पुरुषार्थ नाथ बाबा सांगा त्या भक्ती हा 5वा पुरुषार्थ आहे जर भक्ती साधली ते 4 पुरुषार्थ हातात येते महाराज धर्म अर्थ काम मोक्ष आणि अशा त्या गोपीचंद राजाला आई स्वतःची आई उपदेश करते महाराज पण ते एवढ्या त्याला राण्या होत्या 1600 राण्या होत्या त्याला त्याचं काय सामान्य वैभव होतं का महाराज नाही त्या राण्यानं कुभांड रचलं त्या आईविषयी काहीतरी सांगितलं त्यांनी आणि मग त्या आईचा मात्र नाविलाज झाला पण महाराज असं आहे आईशी कर्म साम्य दशा विरेशा भगवंत चिंतनाना सत्कार्याना दिंडी आसन सप्ताह आसन तिथे जर आपण सत्कार्य केलं साधं झाडून जरी घेतलं महाराज पुण्य प्राप्त होतं आणि असं सत्कार्य कारण महाराज तीर्थालाच जावं लागत असंही बी नाही बरं का कारण थाईच बैसून करा एकचित्त काही मंडळी असे आता अधिकारी मंडळी बसले पुढं काही भरपूर परमार्थात मोरेल मंडळी महाराज हे सामान्य नाही दिसत नसतं ते वरून पण परमार्थ काही वेगळा राहत असतो आणि आईशी कर्म साम्य दशा विरेशा तितका जर पुण्य फळाला आलं तर संत आपोआप भेटत असतात नवे गोंदवलेकर महाराज म्हणतात तो महापुरुष तुम्हाला जमिनीतून वर देऊन हात ठेवून बा तुमच्या मस्तकावर कारण महाराज म्हणे ना पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा जर संत संचय झाला महाराज पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो महाराज त्या पुण्याच्या जोरानं संत भेट होती आणि संत भेट झाल्यावर संत भेटीशिवाय भगवंताची प्राप्ती नाही महाराज हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने सुटती भवाचे बंधने या भव नदीतून जर जायचं असलं महाराज येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मजसी भजले ते आईलाची थडी सरले मायाजाळ ह्या भव नदीतून जर जायचं असलं म्हणून महाराज म्हणे क्षणा हाची करावा विचार तरावा या पार भवसिंधू ह्या भवसिंधूतून जर तरायचं असलं तर हाच एक विचार आहे महाराज आणि अशी ती मैनावती ऐकलं नाही महाराज त्या मैनावतीवर अनेक कुभांड रचले झाला आता आपण आठवूनच घेणार आहे कारण पहाड याच्या मागे आपल्याला बराच वेळ संधी दिली पावसानं आणि मग ते गोपीचंद ते जालिंदर ना आवडत नव्हते महाराज ते अंगळ वेशात कुठं
तिथं गंदगी, तिथं राहायचे ते पाणी वाहत जायचं, गावची गटर तिथं. आणि हा सार्वभौम राजा ज्याला गुरु तसाच लागत होता, सामर्थ्यवान. आणि मग जालिंदर नाथाचेच सदशिष्य कानिपनाथ मोठा लावाजमा घेऊन हत्तीन घोडे मिरवणूक जेव्हा आली, मग म्हणे आता हा गुरु आपल्याला शोभाय बघाय. आणि मग त्याला श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. पुढे अनेक प्रकार झाले त्याचा पुतळा करून, कारण कानिपनाथ शिष्य होते, त्याला काय माहिती महाराज. पण ते संताला भेटल्याशी भगवंताची प्राप्ती नाही, म्हणून महाराज म्हणे तुम्ही आलिया संसारा उठा वेग करा म्हणे, शरण जा उधारा पांडुरंग तातडी करा. आणि ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगा त्या संत समागम. संत समागम, संत संगते संत समागमी धराविया संत समागम धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. महाराज सगळ्या साधू संतांनी सांगितलं, आली या संसारा झालं प्रमाण आपलं, उठा वेग करा शरण जा उदार पांडुरंग. कारण महाराज संत शिवाय नाही, महाराज संताच्या संगती मनो मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंचे. त्या भगवंताची जर प्राप्ती करायची असली महाराज तर संत संघाशिवाय होऊ शकत नाही. आज ज्यांची पुण्यतिथी आहे नामदेवराय, आणि असे नामदेवराय माऊली त्यांना घेऊन तीर्थयात्राला निघाले होते, जात नव्हते महाराज ते. एक दिवशी भक्ती होती नामदेवरायाची, फक्त विटेवरला देव आणि ते. कारण संतांशिवाय व्यापकतेचं सुद्धा ज्ञान नाही. हे विश्वात चराचरात भगवान परमात्मा हे ज्ञान नव्हतं तरी नामदेवरायाला. जाईन नामदेवराय रडत होते, देवा मला काय आलं, मला तुला सोडून काहीच नाही करायचं. पण ते म्हणे बाबा मी कुठं नाही, मी नाही, अशी जागा नाही. म्हणून माऊली बरोबर जळी सळी भरला विठ्ठल जळी सळी भरला विठ्ठल जळी सळी भरला विठ्ठल जळी सळी भरला विठा धावना हिरला विठा धावना हिरला धावना हिरला धावना हिरला ओया कृष्णीने वाहिला ओया कृष्णीने वाहिला कृष्णीने वाहिला कृष्णीने वाहिला
नाही भरला, रीता ठाव नाही उरला, तो भगवंत नाही अशी जागा नाही महाराज. पण ते ज्ञानासाठी विसोबाखेचरकडे जावं लागलं. आणि नंतर नामदेवरायला माऊली बरोबर तीर्थयात्राला पाठवलं. उत्तर भारताच्या तीर्थयात्रा चालू होते माऊली आणि नामदेवराय. आणि कोणी एक हरिदास नावाचा एक तिथं असा वाट पाड्या होता, त्याचा धंदा होता, रात्री चोऱ्या करायचा महाराज तो. पण त्याला चोऱ्या करून त्याला एक आवड होती, संतांची सेवा करायचं महाराज तो. आणि त्या गावात अशी त्याला वजंत लागली माऊली आणि नामदेवराय येऊ राहिले म्हणून. मग तो झाडावर जाऊन बसला, रात्री वाट आडवायचा तो. पण मग कोणीच येईना महाराज. त्याला तर पंगत द्यायची, सगळ्या गावात आमंत्रण सांगून ठेवलं त्यानं. पण हे नसल्यावर चालत नाही महाराज. हे याच्यासाठी, हे असल्यावर तुम्हाला परमार्थ सुद्धा करता येईल, कारण याच्याशिवाय चालत नाही महाराज. जर प्रपंचात असलं तर ते वित्ताशिवाय चालत नाही, परमार्थात चित्त लागत. आणि मग असं त्याच तो जाऊन बसला एका झाडावर, पण कोणी येईना महाराज. त्या भगवंताला दया आली, कारण हेतू शुद्ध होता महाराज. कृती कशी असू, त्या कृतीत तुमचा हेतू काय हे महत्वाचं आहे. त्याचा हेतू होता संत जेव घालायचे. आणि मग त्याच बाबाला दया आली, कळो येते भावत भाव तस्मात झाले एक चित्त तरी बहुत. त्याला काय लागत नाही महाराज. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला लक्ष्मी त्याची दाशी महाराज. त्याला काय पाय धुण्याच्या पात्र झाली ती. त्याच्याकडे काय कमी, तुमचा काय पाहत असेल तर भगवान परमात्मा पाहतो भाव. कारण ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिल्लनीची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला. त्याला जर काही कमी असेल, फक्त तो एकच भाषा जाणतो प्रेमाची महाराज. आणि असा तो न सांगता तुम्हा कळे येते अंतर. विश्वी विश्वांभर परिहाराची न लगे. त्याला काय सांगायचं का नाही महाराज. त्यांनाच गाडी बैल धरलं, आई साहेब बसली, जास्त डाग घालून बसली. आता ती लक्ष्मीच आहे. आणि मग त्या वाटानं आली, त्यानं ती गाडी अडवली. आणि मला सांगायचं काय होतं, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. त्या नामदेवराय आणि माऊलीला नुसतं जेवण घालायचं ठरवलं तर प्राप्ती भगवंताची झाली. हे अभंगाचं आपण पाहिलं तिसरं तेरंग, करावी तातडी परमार्थाची. पण आपण गेले डोळे झाकून आणि ते महाराज अभंगाच्या शेवटच्या या लोकीच्या व्यवहार तुका
Oh,
घरे घरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ भविष्य खातो काळ सावधान. तिथं तरायचं जर असन महाराज तर फक्त आपण झोपीचं नाटक सोडून द्यावं लागेल आणि करावी तातडी परमार्थाची. हा मेन विषय इड परमार्थाच्या वाटाला लागो यथामती यथा अवकाश. माझ्या बुद्धीला जसं सद्गुरूंनी चालना दिली तसं मी बोलण्याचा प्रयत्न करीत. माझं पहिलंच कीर्तन आहे महाराज वर्ष श्राद्धाचं. याच्या आधी कार्यक्रम वर्ष श्राद्धाचं नाही करेल, तसे सप्तेचे कार्यक्रम करेल. पण हे मंडळीचा आग्रह आमचे दत्तूराजे मलिक त्या दिवशी आले गावात. वामनराजे असतील, दादा भाऊ असतील, आता ते आमच्याच गावच्या त्यांचं माहेर म्हणल्यावर ते काय महाराज त्यांच्या हिशोबाने ही सेवा मोडकी तोडकी जशी भगवान परमात्म्यानं करून घेतली तसं मी बोलण्याचा प्रयत्न करीत असते. साळुंकी मंजूळ बोलत असे वाली. ते जरी माझ्या मुखातून पण शिकाविता धनी वेगळाशी काय म्या पामारे बोलावे उत्तरे तरी त्या विश्वंभरे बोलविले तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगुळ पाया विना. मी एवढं शांत चित्तानं ऐकून घेतलं. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आहे का नाही. माझी मोडकी तोडकी शब्द तुम्ही ऐकून घेतले आणि ती सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची. आपल्याला पण एक भजन घेऊ आपण. नामदेव जनाबाई नारायण की जय हो.